हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण प्रिव्हियस सेशनमध्ये बघितलेलं की DTOच कसे आपण वापरू शकतो की डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये आपण रिक्वेस्ट बॉडी कशी क्रिएट करायची, रिस्पॉन्स बॉडी कशी क्रिएट करायची, त्याच्यावरती आपण व्हॅलिडेशन कसे लावू शकतो आणि डेटा अॅनोटेशन कशाला बोललं जातं, राईट. आता या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे की मॉडेल बाइंडिंग कसं असतं. आता मॉडेल बाइंडिंगमध्ये आहे ना, मोस्टली 4 टाईप असतात. की मॉडेल बाइंडिंगमध्ये काय असतं की राऊट पॅरामीटर असतं, क्युरी पॅरामीटर असतं, बॉडी पॅरामीटर असतं आणि फॉर्मचा डेटा वगैरे असतो. त्याच्यामधून आपण पॅरामीटर कशा कलेक्ट करून आपण त्याच्यावरती ऑपरेशन करू शकतो. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपली आता कंप्लीट सिरीज होत आहे. ASP.NET ची कोर वेब एपी आहे ना, ती कंप्लीट सिरीज होत आली आहे. ओके, स्क्रीनवर दिसत असेल की पॅरामीटर क्युरी पॅरामीटर बॉडी फॉर्म डाटा वगैरे. आता इथं आपण काय करणार की एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. ओके, कारण की प्रत्येक वेळेस तोच प्रोजेक्ट जास्त ही होत नाही ना. की ASP.NET कोर वेब एपी आहे. नेक्स्ट त्याला आपण काय नाव देऊया की बुक स्टोअर एपीआय नाव देऊ. ओके, बी बुक स्टोअर एपीआय. तो VS कोड ASP.NET मध्ये सिरीज 1 या फोल्डरमध्येच मला पाहिजे तो. ओके, .NEटचं व्हर्जन मी सिलेक्ट केलं. ओके, आपल्याला काहीतरी तो वेदर एपीआय आपल्याला प्री डिफाईंड एक एपीआय भेटते. त्या प्री डिफाईन एपीआयला आपण हात नाही लावायचा. डिलीट केला तरी काही फरक पडत नाही आपल्याला. ओके, आता सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आपल्याला काय करायचं, एक मॉडेल बनवायचं आहे. मॉडेल बनवण्यासाठी आपण काय मी सांगितलेलं की तुमचं मॉडेल म्हणजे काय असतं की एक स्ट्रक्चर असतं की त्या मॉडेलमध्ये आपलं स्ट्रक्चरमध्ये काय असतं की जसं की आपल्याकडे एक बुक स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये काय काय असलं पाहिजे तसं एक स्ट्रक्चर आपण डिफाईन करणार, राईट. तर त्या डिफाईन करण्याच्या अगोदर आपल्याला एक फोल्डर ॲड केला पाहिजे, न्यू फोल्डर. त्याचं आपण नाव काय देऊ की मॉडेल नाव देऊ. त्या मॉडेलमध्ये ॲड केलं, त्या ॲडमध्ये न्यू आयटम ॲड केलं. त्या आयटमचं आपण नाव काय देऊया, मॉडेल्स ना. तर बुक नावाचं आपलं एक मॉडेल असणार आहे. त्या मॉडेलमध्ये पब्लिकमध्ये इंटिजर आय डी आणि गेट सेट. ओके, नेक्स्ट असेल की पब्लिक स्ट्रिंग टायटल गेट आणि सेट. ओके, हुशार झाले तसं आपलं हे गिटअप को पायलट. मग त्याच्यामध्ये असेल की ऑथर. ओके, डिस्क्रिप्शन नको आपल्याला, AUTHOR. त्या पब्लिकचा ऑथर असेल, सॉरी, त्या बुक स्टोअरचं एक ऑथर असेल. ऑथर नंतर त्याची प्राईस पाहिजे, प्राईस. ओके, प्राईसचा डेटाबेस असेल आपला, डेटा टाईप डेसिमल असेल. ऑथरचा स्ट्रिंगच पाहिजे, याचा पण स्ट्रिंग पाहिजे, राईट. आता याच्यामध्ये काय असणार आहे की डेमो डेटा आपला काय असणार आहे की आयडीमध्ये 1 असेल, टायटलमध्ये सोबत सिशारचं पुस्तक एक असेल की जॉन वगैरे, त्याचा आपण प्राईस ₹500 असेल, किंवा ASP.NEटचं एखादं पुस्तक असेल, किंवा अँग्युलरची जी एखादी बुक असेल ना तशा टाईपमध्ये. आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे की मेन जे टाईप्स असतात ना, की आपल्याकडे 4 टाईप्स असतात. एक पहिला टाईप काय असतो की आपण राउटिंग थ्रू आपण राऊट पॅरामीटर बनतो ना, त्याच्या थ्रू आपण एक टाईप बघणार आहे. सेकंड टाईप कोणता बघणार आहे की क्वेरी टाईप बघणार आहे. त्यानंतर बॉडी टाईप बघणार आहे. आणि चौथा असतो की फॉर्मचा डेटा असतो ना, त्याच्या थ्रू आपण चौथा टाईप बघणार. हे आपलं झालं काय, एक स्ट्रक्चर डिफाईन झालं, राईट. आता स्ट्रक्चर जसं डिफाईन झालं तर आपल्याला एक कंट्रोलर लागेल. कोणता की ॲड कंट्रोलर. कंट्रोलरमध्ये एंटिटी फ्रेमवर्क एमटी नको, सेकंड घेऊ की रीड आणि राईटला काय येते बघू. ओके, रीड आणि राईटला नको आपल्याला, तो भरपूर काय 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 देते. डिलीट. ॲड कंट्रोलर एंटिटी फ्रेमवर्क करू. नको, एंटिटी फ्रेमवर्क नको, तो बेसिकवाला एमटीवालाच बरा पडतोय. ओके, आता याचं जे नाव आहे ना ते आपण काय नाव देऊया, बुक्स बुक्स कंट्रोलर. ओके, बुक्स कंट्रोलर केला. तो एनिरेट होतोय कंट्रोलर बेसपासून.
आणि इथं आय ॲक्शन जी मेथड आहे ती इंडेक्स नको आहे आपल्याला. आय ॲक्शन मेथडचं आपण काय नाव देऊया, गेट बुक्स नाव देऊ. ओके, गेट बुक्स घेतलं, त्याच्यातून मला एक पॅरामीटर रिसिव्ह होतोय, इंटीजर आय डी नावाचं एक पॅरामीटर रिसिव्ह होतोय. रिटर्नमध्ये आपण काय करू, ओकेमध्ये त्याच्या अगोदर आपण त्याच्या वरच्या स्टेप लिहू. आता वरच्या स्टेप काय लिहायच्या आहेत की इथं टॉपला काय लिहायचं आहे आपल्याला, तो ॲज अ API कंट्रोलर. ओके, त्याला सांगितलं पाहिजे बाबा कंट्रोलर आहेस, राईट. त्या कंट्रोलर नंतर आपल्याला राउटिंग केलं पाहिजे, ह्या कंट्रोलरमध्ये राउटिंग केलं पाहिजे. तर राऊट, ओके, राउटिंगमध्ये ते फंक्शन आहे ॲज अ ती मेथड कॉल केलं पाहिजे आणि त्या मेथडला API स्लॅश इथं स्क्वेअर ब्रेसेस येतात बहुतेक, हां स्क्वेअर ब्रेसेस येतात आणि इथं कंट्रोलर. ओके, त्या प्रॉपर्टीचं नाव, कंट्रोलर या प्रॉपर्टीचं नाव, म्हणजे जे आपला हा कंट्रोलर आहे ना की बुक्स कंट्रोलर, इथं बुक्सचं नाव रिप्लेस होणार. आता त्याच्यानंतर इथं आपण हे सगळं रिप्लेस केलं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की रिटर्नमध्ये आपल्याला काय पाठवायचं आहे, राईट. रिटर्नमध्ये आपल्याला काय पाठवायचं आहे की रिटर्न ओके. ओके, ओके रिस्पॉन्स पाठवू. ओके रिस्पॉन्समध्ये डॉलर, ओके, बुक आय डी इज इक्वल टू आपल्याला जो आलेला आय डी आहे ना, ओके, तो आपण इथं पाठवून दिला आणि इथं याला सेमिकोलॉन. आता याला एक्झिक्यूट करू, बघूया. एरर भेटला, बरोबरच एरर भेटणारच का, तर इथं त्याला आपण सांगितलंच नाही की तू बाबा HTTP गेट नावाची मेथड आहे आणि तू ॲज अ फंक्शन आय डी, ओके, आय डी म्हणून तू ट्रीट कर. ओके, आता ते वर्किंग झालं. बुक्स नावाची आपण API कॉल केली. ओके, त्याला ट्राय इट आउट केलं, एक दाबलं, एक्झिक्यूट केलं, बुक आय डी इज इक्वल टू 1, राईट. आता इथं जर तुम्ही लक्ष दिलं असेल की हा काय झाला की आपला क्वेरी पॅरामीटर झाला, राईट. आता क्वेरी पॅरामीटर कशाला बोललं जातं की, सॉरी हा क्वेरी पॅरामीटर नाही, हा काय झाला की आपला राउटिंग पॅरामीटर झाला. आता राउटिंग पॅरामीटर म्हणजे काय की इथं आपली जी API आहे, ओके, API मेन काय आहे की इथं बुक्स नावाची आपली जी API आहे, राईट, ही एक नावाची. मग त्या API मध्ये इथं जर का मी सर्च मारलं, एंटर केलं, तर मला बघा बुक आय डी इज इक्वल टू 2 भेटलं. या आय डीच्या जागी जर मी 10 केलं आणि एंटर केलं तर बुक आय डी मला काय भेटला की 10 नंबर भेटला, राईट. तर ही जी हा जो पहिला टाईप आहे त्याला काय बोललं जातं की राउटिंग पॅरामीटर. राउटिंग पॅरामीटर म्हणजे जो मला इथं त्या बुक्स गेट नावाच्या API मध्ये जो मी पॅरामीटर पाठवला त्याला काय बोललं जातं की राउटिंग पॅरामीटर. आता इथे मी डिक्लेअर काय केलं की ही जी पॅरामीटर जो मला भेटलाय तो मी राउटिंगमध्ये इथं इथं मी रिसिव्ह केला त्या व्हेरिएबलमध्ये, राईट, आय डी नावाच्या याच्यामध्ये आहे असा मी इथं त्या गेट बुक्सला मी रिसिव्ह केला आणि रिटर्नमध्ये आहे असा मी इथं रिटर्न करून टाकला. त्याला बोललं जातं की तुमचा राउटिंग पॅरामीटर. ओके, आता हा काय झाला की तुमचा डिफॉल्ट झाला, राईट. तुम्ही याला एक्सप्लिसिटली म्हणजे पहिलं कसं असं की हा बाय डिफॉल्ट आता ASP.NET कोर देतं, पण पहिलं कसं असायचं की तुम्हाला इथं डिफाईन करायला लागते बाबा आलेला पॅरामीटर की नक्की तो पॅरामीटर घ्यायचा आहे का नाही. तर इथं आहे ना, इथं इंटिजर आय डी, त्या इंटिजर आय डीच्या इथं आहे ना तुम्हाला लिहायला लागायचं की फ्रॉम, ओके, कुठून येणार आहे, फ्रॉम. मग त्याचे पॅरामीटर असतात की क्वेरी पॅरामीटर, फॉर्म असेल, बॉडी असेल, हेडर असेल, तर मला तो कशातून येणार आहे की राऊटमधून. ओके, राऊटमधून आलाय म्हणून तो काय झाला, सेम बिहेवियर झालं पाहिजे. हा माझा राउटिंग, त्याला सांगितलं पाहिजे हा पॅरामीटर कसा आहे माझा राउटिंग मधून आलेला आहे. गेट केलं, ट्राय इट आउट केलं, 1 2 3 केलं, एक्झिक्यूट. आलं का माझा बुक आय डी 1 2 3, हा काय माझा झाला की राउटिंग पॅरामीटर. पहिला टाईप कोणता आहे आपला की राऊट पॅरामीटर. सेकंड काय की आपला क्वेरी पॅरामीटर. आता क्वेरी पॅरामीटर मध्ये तुम्हाला एक सोपं लक्षात काय ठेवायचं आहे की जिथं ज्या पण तुमच्या URL मध्ये क्वेश्चन मार्क जिथे येतो ना त्याला बोललं जातं क्वेरी पॅरामीटर. मग त्याच्यामध्ये मल्टिपल टाईप्स आहेत. ओके, आता क्वेरी पॅरामीटर मोस्टली कुठे वापरला जातो की इथं सपोज इथंच मी क्वेरी पॅरामीटर काय देतो की
क्वेरी फ्रॉम क्वेरी. ओके, आणि आलेला फ्रॉम क्वेरी आहे ना, डेसिमल मॅक्स प्राइस या व्हेरिएबलमध्ये केला. याला मी कमेंट केलं आणि इथं रिटर्नमध्ये ओके, आणि या ओके मध्ये डॉलर डबल कोटमध्ये मॅक्झिमम प्राइस इज इक्वल टू इथं मॅक्स प्राइस. ओके, वर्किंग व्हायला पाहिजे कारण की हा अनयुज्ड आहे. बघूया. ओके, आता हे आय डी हा रिक्वायर्ड म्हणते, काय माहित याला रिक्वायर्ड येतं कुठं, मी दिलं पण नाही. ओके, काहीतरी ASP.NETचा ही असेल, पण तो मी वापरला नाही, तो यूज केला नाही. तुम्हाला कन्सेप्ट काय बघायचे की क्वेरी पॅरामीटर. आता इथं बघा की मॅक्स प्राइस मी इथं काय पाठवली, 100 रुपये पाठवली. राईट, आता माझी जी क्वेरी ती रिटर्न झाली किंवा माझी जी क्वेरी बनली आणि ती काय बनली की माझी ही मेन URL बनली. मग त्याच्यामध्ये मी क्वेरी पॅरामीटर काय वापरला, क्वेश्चन मार्क मॅक्स प्राइस, म्हणजे ज्या व्हेरिएबलचं नाव आहे इज इक्वल टू 100. राईट, मला आता टेबलमधून कोणत्या मॅक्स प्राइसमध्ये कोणत्या तरी मला टेबलमधून मला मॅक्स प्राइस पाहिजे की या मॅक्स प्राइसमध्ये 100चे जे पण मला 100च्या रिलेटेड जे प्राइस असेल किंवा जे 100च्या लेस दॅन 100 जे आपण मला डेटा असेल तो सगळा डेटा माझा टेबलमधून आणून टाक. त्याला बोललं जातं की तुम्ही क्वेरी पॅरामीटर, तर तुम्ही अशा मल्टिपल क्वेरीज लिहू शकता. राईट, आता ही जी क्वेरी आहे ना, मी कॉपी करतो आणि इथं URL मध्ये प्रिंट करतो. 500 टाकलं, एंटर मारलं तर काय भेटले बघा मला, मॅक्झिमम प्राइस इज इक्वल टू 100. आता याच क्वेरीला जर का मी बुक्समध्ये /1 केलं तर काय भेटलं बघा, लोकलच पेज कॅनॉट फाउंड. का तर माझं इथं मस्त मी इथं बोलते की बाबा ID दे, पण इथून त्या रिस्पॉन्सला किंवा या कंट्रोलरमध्ये मी रिक्वेस्टच एक्सेप्ट केली नाही. त्याला मी फक्त काय सांगितलंय, जर का माझी माझी जी रिस्पॉन्स बॉडी असेल ती क्वेरी थ्रू आली. ओके, क्वेरी थ्रू आली म्हणजे ज्या क्वेश्चन मार्क थ्रू येईल त्या क्वेश्चन मार्कचे जो पण माझं नाव असेल, मॅक्स प्राइस असेल किंवा टोटल प्राइस असेल, त्या आलेला जो क्वेरी थ्रू जो माझा पॅरामीटर असेल त्या पॅरामीटरमध्ये रिसीव्ह हो, आणि या रिसीव्ह मधून इथं माझं जे ऑपरेशन असेल की मी सर्व्हिस लिहीन एखादी किंवा रिपोजिटरीमधून मी कॉल करेन किंवा एखादा मी DTO लिहीन. राईट, त्याच्या थ्रू बाबा तो रिटर्न कर, असं तुम्ही तो क्वेरी पॅरामीटर वापरू शकता. आता इथं काय असतं की मल्टिपल क्वेरी पॅरामीटर कसं वापरू शकता, की इथं मी मॅक्स प्राइस जसं वापरला ना तिथं कॉमा सेपरेटर. आता हे जसं मी सांगितलं की फॉर्म क्वेरी हा ऑप्शनल आहे. हा फॉर्म क्वेरी काय की ऑप्शनल म्हणजे त्याला सांगायला लागत नाही, तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करतो. ASP.NET आपलं जे फ्रेमवर्क आहे ते. फ्रॉम कशामधून आलाय तर क्वेरी थ्रू आलाय. ओके, आणि इथं त्याचं डेटा टाईपचं नाव काय की स्ट्रिंग, आणि इथं आपण काय लिहू की ऑथर लिहू. ओके, आणि हा जो आलेला ऑथर आहे मॅक्स प्राइस कोलन इथं ऑथर. ओके, आल्याला तो ऑथर रिटर्न केला. ॲप्लिकेशन मी परत चालू केलं. आता याची क्वेरी काय बनणार आहे बघूया, की गेट बुक्स नावाची इथं आता हे आयडिया पण देऊ कारण की ते रिक्वायर्ड म्हणतं त्यासाठी. आता मॅक्स प्राइस मी काय दिली 1 2 3. ऑथरला काय केलं मी, ओंकार नावाचा ऑथर दिला, एक्झिक्यूट केलं. आलं का की मॅक्झिमम प्राइस 1 2 3 आल्याला ओंकार. आता इथं बघा माझी क्वेरी काय बनली की बुक्समध्ये क्वेश्चन मार्क, की क्वेश्चन मार्कचं म्हणजे याच्यामध्ये माझी पुढची क्वेरी आहे की मॅक्स प्राइस इज इक्वल टू 1 2 3 अँड ऑथर इज इक्वल टू ओंकार. म्हणजे ही जर ऑथर हा असेल आणि मॅक्झिमम प्राइस 1 2 3 असेल, ह्या प्राइस त्याने विकत घेतला असेल तरच तू मला रिटर्न कर. आता याच्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट डेटाबेस टेबलवरती ऑपरेशन करताना तर तो डेटाबेस टेबल तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन्स वगैरे असतील ना किंवा ज्या इंडेक्सेस असतात त्या तुम्ही डेटाबेस टेबलमध्ये तुम्ही वापरू शकता. हा डेटाबेस टेबलचा मी जर तुम्हाला माहित नसेल की इंडेक्सेस वगैरे काय असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ वगैरे बघू शकता की SQL मध्ये मी त्या सगळ्या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत. ओके, असं तुम्ही क्वेरी पॅरामीटर वापरू शकता. राईट, आता हे जर तुम्ही असताना जे क्वेरी पॅरामीटर आणि
क्वेरी, याच्यामध्ये तुम्ही जर क्वेरी राऊट तुम्ही जर लक्षात ठेवायचं असेल ना, तर काय की जिथं स्लॅशच्या पुढं फक्त नावं येतील ना 1 2 3, तर तो काय झालं की क्वेरी राऊटिंग झालं. आणि जिथं तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या पुढं काहीतरी एखाद्या व्हेरिएबलचं नाव आणि प्राइस येईल ना, तिथं झाला तुमचा क्वेरी पॅरामीटर. त्या तुमच्या 2 कन्सेप्ट लक्षात झाल्या. थर्ड पार्ट आहे की तुमचा रिक्वेस्ट बॉडी. ओके, रिक्वेस्ट बॉडी तुम्ही कशी करू शकता. आता रिक्वेस्ट बॉडीमध्ये काय असते की तुमचं टायटल, ऑथर, प्राइस वगैरे. आता आपण याच्या रिक्वेस्ट बॉडीच्या अगोदर आहे ना, इथं एक आपण DTO बनवू, की त्याची आपण एक रिक्वेस्ट बनवू जे आपण शिकलोय. कारण की जे पण तुम्ही जे शिकताय ना, ते तुम्ही सारखं सारखं जर वापरलं तरच तुमचं .NET API असेल किंवा ते तुम्ही प्रॅक्टिस थ्रू तुमचं हँड्स ऑन होणार आहे. आता किती जरी एक क्वेश्चन असतो की लोकांचा, की जर मला सगळं जर ChatGPT AI थ्रू जर मला सगळं बनवून भेटतंय, तर मला हे बेसिक शिकायची का गरज आहे. जर कॉमन क्वेश्चन आहे की जर तुम्ही 12वी पास असाल, ओके 12वी पास असाल, तुम्हाला ॲप्लिकेशन बनवा येते, पण तुम्हाला माहीतच नाही की त्या AIला बाबा प्रॉम्प्टच काय द्यायचं आहे, तर तुम्हाला कळणार कसं की त्या आपल्या .NET मध्ये बनवायचं आहे, जावामध्ये बनवायचं आहे, देणार मस्त तुम्हाला ॲप्लिकेशन काय सगळं बनवून देईल. पण त्या ChatGPTला तर कळलं पाहिजे बाबा प्रॉम्प्ट काय द्यायचं, किंवा त्यांना आपल्याला काहीतरी कंपनीमध्ये गेल्यानंतर एखादा एरर सॉल्व्ह करायचा आहे, तर एरर कसा सॉल्व्ह करणार, राईट. DTOचं नाव काय करू, क्रिएट बुक रिक्वेस्ट DTO. ओके, आता या DTO मध्ये मी काय लिहू शकतो की टायटल, ऑथर आणि प्राइस लिहू. पब्लिक स्ट्रिंग टायटल, पब्लिक स्ट्रिंग ऑथर लिहायचं इथं मला. ओके, पब्लिक स्ट्रिंग नाही, डेसिमल प्राइस पाहिजे रे भाई. पब्लिक स्ट्रिंग नाही, इथं डेसिमल, आणि इथं क्वेश्चन मार्क दे, कारण की तो त्याला नलेबल कर, नल आली व्हॅल्यू तरी तो त्याला अलाव कर. ओके, आपण आता DTO बनवला, राईट. आता कंट्रोलरमध्ये इथं आपण HTTP गेट केले ना, हे गेट राहू द्याच. इथं आपण काय करू की HTTP गेटच्या जागी HTTP पोस्ट करू. आता पोस्ट केल्यानंतर जसं की आपली नेहमीची पब्लिक आय ॲक्शन मेथड, जो त्याचा टाईप असणार आहे. ओके, आय ॲक्शन मेथड, आय ॲक्शन सॉरी रिझल्ट येतं ना, ॲक्शन मेथड नाही, रिझल्ट. आणि ते आपल्या ॲक्शन मेथडचं नाव काय की ॲड बुक्स नावाचं आपण एक मेथड लिहिली. आता त्या बुक्सच्या मेथडमध्ये जे पण पॅरामीटर्स आहेत ना, ते आपण पॅरामीटर इथं रिसिव्ह करणार आहे. आणि आलेले रिक्वेस्ट QUEST इथं आपण आता स्टोअर करत बसणार नाही. R कॅपिटल लिहिला नाही, स्मॉल लिहू आपण. ओके, आता नेक्स्ट जे मला रिक्वेस्ट येणार आहे ना, ती रिक्वेस्ट काय असणार आहे की क्रिएट DTO, आणि ह्या रिक्वेस्ट जी माझा DTO आहे ना, त्याचा टाईप DTO आहे, त्याच्यापासून या टाईपचा तुम्हाला लक्षात येते का की जर तुम्ही हे नॉर्मल मेथड्स बघितले असतील तर तुम्ही ते लक्षात घ्या की आपण काय बनवत होतो की इंटिजर टाईपचा ID, म्हणजे त्यामध्ये फक्त मी इंटिजर टाईपचे व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तसं इथे मी काय केलं की एक DTO म्हणजे डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट बनवला, त्या टाईपची मला एक रिक्वेस्ट येणार आहे, राईट. त्या टाईपचा मला रिक्वेस्ट येऊन मी इथं त्याला रिटर्न ॲज इट इज मी पाठवणार आहे. आता याच्यावरती मला रिक्वेस्ट थ्रू मला काहीतरी बॉडी बनवायची आहे. ओके, तर मी इथं काय करणार की फ्रॉम बॉडी, आता हे दिलं नाही तरी चालतं, ते ऑटोमॅटिकली घेतं. आले का माझी पोस्ट मेथड, ट्राय इट आउट. आता इथं स्ट्रिंगच्या जागी मी काय करतो, ओमकार, टायटल ओमकार, ऑथर असेल की TT ट्रेल अँड टीच करू, आणि त्याची प्राइस असेल 9 रुपीज. एक्झिक्यूट केलं, आलं का माझं ओमकार TT आणि 9 रुपीज. आता यानं काय झालं की बघा इथं लक्षात घ्या की API बुक्स हा अशी माझी क्वेरी क्वेरी आपली बनली, राईट. आता यानं काय झालं की ज्या वेळेस मला काहीतरी ऑपरेशन करायचं नाही, ज्या मला या बॉडीमधून मला काहीतरी डेटा पाहिजे, राईट, मग त्यावेळेस मी असं रिक्वेस्ट बॉडी हा माझा जो थर्ड टाईप आहे की मॉडेल बाइंडिंग म्हणतो ना, की मॉडेल बाइंडिंग कशाला, की ही मॉडेल मी बाइंडिंग केलं, राईट. आता चौथा जो प्रकार आहे लास्टचा मॉडेल बाइंडिंगमध्ये, तुम्हाला एवढं लक्षात नाही येणार, मॉडेल बाइंडिंग असंच असतं की तुम्हाला जो थर्ड आपण टाईप दिला की फ्रॉम बॉडी, म्हणजे या बॉडीमधून आपल्याला जे डेटा घ्यायचा आहे तो बॉडीमधून घे. आता चौथा जो प्रकार आहे आपला की फॉर्म डेटा.
ओके. आता फॉर्म डेटा म्हणजे काय की जो आपला डेटा आहे ना त्या डेटामधून आपल्याला बाइंडिंग करायचं आहे. राईट. आपण काय करू, एक नवीन डीटीओ तयार करू. इथं ॲड न्यू आयटम. त्या आयटमचं नाव काय देऊ, अपलोड बुक्स. ओके, अपलोड बुक्स रिक्वेस्ट डीटीओ डॉट सी एस. ओके. आता या अपलोड बुक्समध्ये मला काय करायचं आहे की त्याचं टायटल, ऑथर, प्राइस आणि आपल्याला एक कवर इमेज करायचं आहे की फॉर्म फाईलमधून आहे ना एक कवर इमेज आपल्याला, म्हणजे जे आपल्या आपण ज्या डिव्हाइसवरून ही करणार आहे ना अपलोड करणार आहे त्या डिव्हाइसमधून आपल्याला एक त्याचा पोस्टर अपलोड करायचा आहे. राईट. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहिजे, टायटल, ऑथर आणि प्राइस पाहिजे. तर ॲज इट इज मी हे 3 घेतो, कॉपी पेस्ट करतो. ओके. आणि जो लास्ट वन आहे ना तो आहे की पब्लिक आय फॉर्म फाईल. ओके, आय फाईल फॉर्म, त्याचा आपण कवर इमेज करू. कवर इमेज त्याच्यामध्ये आपण गेट सेट आणि इथं तो नल असू शकतो. त्याचा आपण एक डिटेल बनणार. आता यानं काय होतं की आपण सिलेक्ट करू शकतो, जे आपण सिस्टीम एपीआय बनतो ना इथं आपण त्याला ॲक्सेस देऊन टाकला की मायक्रोसॉफ्ट डॉट HTTP रिप्रेझेंट फाईल सेंट विथ HTTP रिस्पॉन्स, म्हणजे आपण त्याला फाईल पाठवू शकतो. आता कंट्रोलरमध्ये मला बाइंडिंग करायचं आहे. राईट. तर कंट्रोलरमध्ये काय करू शकतो की HTTP पोस्ट आणि या पोस्टमध्ये डबल कोटमध्ये अपलोड. ओके. पब्लिक आय ॲक्शन रिझल्ट त्याचा आपण काय करूया, अपलोड बुक करू. ओके, अपलोड बुक नावाची आपण मेथड लिहू. अपलोड बुक नावाची मेथड लिहिली. राईट. मग त्याच्यामध्ये आपल्याला जो पॅरामीटर येणार आहे ना तो आपण रिसिव्ह करू. कशाचा, फ्रॉम फॉर्म. ओके, फ्रॉम फॉर्म. आणि त्याचा आपला डीटीओ अपलोड रिक्वेस्ट. आणि ही जी रिक्वेस्ट आहे ती आलेली रिक्वेस्ट आपण काय कसं करू शकतो की रिटर्न ओके. आणि ओके मध्ये न जाता त्याला ॲज अ न्यू रिक्वेस्ट आपण पाठवू शकतो. ओके, न्यू रिक्वेस्ट कशी पाठवायची, रिक्वेस्ट आलेली जी REQUEST डॉट टायटल. ओके, आलेलं जे टायटल आहे कॉमा सेपरेटेड, रिक्वेस्ट डॉट ऑथर कॉमा सेपरेटेड, रिक्वेस्ट डॉट टायटल झालं, ऑथर झाला, अजून काय आपण केलेलं प्राइस असेल ना, कॉमा सेपरेटेड. आता इथं ओके जो लास्टचा पॅरामीटर आहे तो आपल्याला कसा पाठवायचा असतो की फाईल नेम. ओके, फाईल नेम इज इक्वल टू, ओके फाईल नेम इज इक्वल टू आलेली जी रिक्वेस्ट आहे त्याच्यातलं कवर इमेज. ओके, जी इमेज आहे त्याला आपण डॉट त्याच्यातली फाईल नेम पाठवायचं आहे. राईट. अशी आपण एक रिक्वेस्ट बॉडी केली तयार. अपलोड नावाची. ओके, ट्राय इट आउट केलं. ओके, टायटल आपण काय देऊ शकतो की ओमकार. ऑथर असेल त्याचा काय की बाबा पाटील नावाचा एक ऑथर असेल, कोणतरी कोण गेला असेल, कधी केला असेल आमच्या पूर्वजाने वगैरे. तर आता त्याची प्राईज आहे ना त्याने फ्रीमध्ये फुकट घेऊन जावा असं नाही. आता मी त्यांच्यापासून निरेट झालं तर मी फुकट काय ठेवणार नाही. तर 5,000 रुपये. चल 5,000 नंतर काय की कवर इमेज जसं मी सांगितलं की मला सिलेक्ट करायचं आहे आमच्या कंपनीचं नाव. चल आता इथं बघा मला काय नाव भेटलं पाहिजे की ही 6521 असं काहीतरी नाव आहे ना, ती मला व्हॅल्यू भेटली पाहिजे. एक्झिक्यूट केलं. आता भेटली बघा मला चॅट GPT इमेज ऑगस्ट 10, म्हणजे ज्या फाईलचं नाव आहे ना त्या मला फाईलचं नाव भेटलं. त्यालाच बोललं जातं की फाईल फॉर्म. म्हणजे जो चौथा प्रकार आहे आपला की इथं कुठे गेला, हां की फॉर्म डेटा. म्हणजे फॉर्म डेटा म्हणजे काय की ज्या डेटापासून आपल्याला जो फॉर्मचा डेटा आहे त्या डेटापासून आपल्याला आपण डेटा भेटला. राईट. त्याच्यावरती आपण ऑपरेशन केले ना. इथं काय केलं आपण इथं की
फॉर्म फ्रॉम फॉर्म म्हणजे आपल्याला जो डेटा भेटला त्याच्यावरती आपण ऑपरेशन केलं की जो आपल्याला डेटा आलेला आहे त्याच्यातलं आपण फक्त नेम घेतलं. त्याला बोललं जातं की मॉडेल बाइंडिंग. मॉडेल बाइंडिंग कोणतं कोणतं बघितलं की आपण राउटिंग थ्रू जे आपण 1 2 3 आपण आयडी बघितलं त्या राउटिंग पासून आपण केलं. सेकंड टाईप काय बघितलं आपण क्वेरी थ्रू केलं की जे क्वेश्चन मार्कच्या वगैरे आपण ऑथर जॉन असेल वगैरे तो काय झालं की फ्रॉम क्वेरी. थर्ड आपण बघितलं की बॉडी. बॉडी म्हणजे जी आपली जी हीच बॉडी आहे ना या बॉडी थ्रू आपण केला. राईट. चौथा आपण कोणता बघितला की त्या फाईलमधून आपण डेटा घेतला. राईट. त्याला बोललं जातं की चौथा प्रकार फ्रॉम फाईल किंवा याच्याला जो टाईप दिला जातो ना तो फ्रॉम फॉर्म दिला जातो. राईट. इथपर्यंत जर तुम्हाला जर कळलं असेल तर लाईक करा, एक कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. आवडलं असेल तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. आता जे आपलं जे बेसिक असेल ते मला वाटते बेसिक फक्त आपल्याला एक स्वॅगर एपीआय डॉक्युमेंटेशन राहिलेलं आहे लास्ट लेक्चर. त्याच्यापासून आपण एंटिटी फ्रेमवर्क बनवणार आहे जे आपलं ॲडव्हान्स एपीआय म्हणू शकतो. ओके. कीप लर्निंग, कीप कोडिंग. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.